तुम्हाला घरामध्ये जर रोकठोक करणारी व्यक्ती असेल आणि म्हणत असेल ए बाई तू अशी वागू नको ग, असं वाग, ए बाबा तू असं वागू नको, असं वाग रे, असं जर जी व्यक्ती असेल ना, तर तुम्ही खरंच स्वतःला नशीबवान समजा. कारण की अशी व्यक्ती ज्याच्या नशीब असे ना, त्याचं नशीब उजाळल्याशिवाय कधीच राहत नाही. कारण की तुम्हाला मी सांगू का, जर अशी व्यक्ती जर आपल्या नशिबात असेल ना, रागीट व्यक्ती जर नशिबात असेल ना, रागीट व्यक्तीचं एक महत्त्व आहे बघा, ते फुल तोंडावर बोलते आपल्याला, मागं पुढं आपली स्तुती करणार नाही, निंदा बी करणार नाही, आहे ना, ते स्पष्ट आपल्या तोंडावरती बोलणार. परंतु जी व्यक्ती आपल्या तोंडावरती प्रेमाने वागते ना, ती नक्कीच आपल्या मागं निंदा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून रागीट व्यक्तीचं तुम्ही एवढं धन्यवाद माना की तू माझ्या आयुष्यात आहेत. कारण की ज्या घराला असा रोकटोक करणारी व्यक्ती नसेल ना, त्या घराचं घर पण कधीच राहत नाही. आणि एक विशेष म्हणे बघा, ज्या बागेला माळी नसतो ना, ती बाग लोक लवकरात लवकर उखाडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ज्या घराला माळी ना, त्या माळीचा नक्कीच सन्मान करा.